फोन कट करून तिने अंगावर पांघरण ओढून घेतले आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली. त्याचे शब्द कानात गुंजून अंगभर गुदगुल्या होत होत्या. पोटात गोळा दाटून आला होता. एसीमध्ये असून सुद्धा घामाच्या धारा तिच्या कपाळावरून ओघळत होत्या. लज्जा, भीती, एक्साइटमेंट सगळ्या भावना संमिश्र झाल्या होत्या. तिला नेमकं काय होत आहे कळत नव्हतं. पोटात पाय घेऊन स्वतःच्या भावना कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती. ताई ताई, मीरा पदर सावरत रूममध्ये हाक मारू लागली. पण मीराचे शब्द काही तिच्या कानापर्यंत पोचत नव्हते. मीरा पांघरून झोपलेल्या अवंतीकडे विचित्र नजरेने बघू लागली. ताई, काय झालं? ताई, अगं जेवायचं नाही का? झोपली का काय एवढ्या लवकर? मीरा तिच्या अंगावरचं पांघरून काढत विचारू लागली. तशी ती दचकून गेली. गडबडून गोंधळलेल्या नजरेने तिच्या आईकडे बघू लागली. काय झालं ग? बरं वाटत नाही का? मीरा लगेच काळजीने तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाली. हा ते बरं वाटतंय. तशी ती उठून नीट बसत अडखळत बोलू लागली. तिने घड्याळात पाहिलं तर आत्ताशी तर 9 वाजत आले होते. नुकतेच सगळे घरी आले होते म्हणून जेवणाची तयारी सुरू होती. आत येऊन तिने कबीरला कॉल केला होता. कबीरचे शब्द ऐकून तर पोटात गोळाच दाटून येत होता. अजूनही त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या नसनसात भिनत होता. काय झालं? कशाला झोपली होती? आताशी तर 9 वाजलेत. चल, जेवायला वाट बघतायत सगळे. बरं वाटत नाहीये का? एवढी दमली का फिरून फिरून? रानात काम करताना दमत नाही? ही तर एवढीशी मुंबई फिरली, लगेच दमली होय ग? मीरा तिच्या अंगावरची ब्लँकेट काढत बडबड करत म्हणाली. कारण तिला ताप वगैरे काही वाटत नव्हता आणि ही पांघरून कशाला बसली म्हणून एक विचित्र नजरेने बघून ब्लँकेटची घडी घालू लागली. अवंती तिच्या धुंदीत होती. तिचं काय चाललं होतं तिला तिचंच कळत नव्हतं. मग आई शक खाणारच. एक तर आधीच प्रेमाच्या पाऊसधारा चालू आहेत. डोक्यात मनात लेकीच्या काय चालू आहे जे विचार करत होती. अशा गोष्टीत आईचं बारीक लक्ष असतं. आई, चल जेवण करून येऊ. ती चेहऱ्यावरून हात फिरवत बेडवरून खाली उतरत म्हणाली. मीराने एक नजर तिला पाहिलं आणि तिच्यासोबत बाहेर निघाली. जेवताना सुद्धा तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं. उगाच पायाला मुंग्या येऊन पोटात गोळा येत होता. त्याचे शब्द डोक्यावर आणि मनावर जास्तच हावी झाले होते. ती स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण उद्याचा दिवस कसा जाईल हे तिलाच माहीत होतं. कसंबसं सगळ्यांसमोर थोडंसं जेवण करून रूममध्ये आली. जाड ब्लँकेट खाली स्वतःचं अंग झाकून घेतलं तेव्हा कुठे शरीराची थरथर कमी होऊ लागली. पण रात्री काही झोप लागेनाच. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. मनात सतत कबीरचे विचार होते. मध्येच लाजायला येत होतं आणि भीतीसुद्धा वाटत होती. पुन्हा तो आपल्याला किस करेल का या विचारानेच अंगभर गुदगुल्या होऊन टेन्शन येत होतं. काहीच कळत नव्हतं नेमकं या क्षणी तिने काय करावं. तिने टाईम पाहिला तर रात्रीचे 1 वाजले होते. वेळ काही सरत नव्हती आणि झोपही लागत नव्हती. डोळे घट्ट मिटून झोपण्याचा प्रयत्न करत होती पण झोप काही लागेना. अशीच रात्र सरून गेली. सकाळी 6 वाजता कबीर जिममध्ये एक्सरसाइज करत होता. त्याच्यासोबत आज अमितसुद्धा जिममध्ये आला होता. रात्री त्याला कोणतीही इमर्जन्सी नसल्याने झोप व्यवस्थित झाली होती. खूप दिवसांनी दोघं एकत्र एक्सरसाइज करत होते. त्याचबरोबर बिझनेसच्या गप्पा चालू होत्या. नाहीतर दोघांना बोलायला वेळ कमी मिळत होता आणि वेळ मिळाला तरी तो फक्त फॅमिली टाईम असायचा. त्यात जास्त करून त्याची मस्ती चालू असायची. बोलता बोलता अमितचं लक्ष कबीरच्या गळ्यात गेलं आणि तो चमकून बघू लागला. छोटे, तुझ्या गळ्यात काय आहे? अमित थोडं पुढे येत त्याच्या गळ्यातलं लॉकेट जे टी-शर्टच्या आतमध्ये होतं ते नीट बाहेर काढून हातात घेत विचारू लागला. कबीरने किंचित मान वर केली. अमित आणखी निरखून ते लॉकेट पाहू लागला. ओम आणि त्यात त्रिशूल बघून जरा जास्तच विचार करू लागला. कबीर, तू कधीपासून गोल्ड घालून फिरायला लागला आणि तू देवाला एवढं मानायला लागला की देवाचं नाव त्रिशूल? हां? अमित एक नजर कबीरकडे बघत म्हणाला. कबीर नजर खाली घेत गळ्यातल्या पेंडंटला बघू लागला. अजूनही तिच्या नाजूक हातांचा स्पर्श त्याच्या गळ्यावर जाणवत होता. पण गालावर हलकं हसू पसरलं. अमितला थोडं नवलच वाटत होतं. कारण कबीरला गोल्ड हा प्रकार आवडत नव्हता. हातात फक्त एक सिंपल रिंग होती. ती सुद्धा अनुराधाने जबरदस्ती घातली होती म्हणून हातात ठेवली होती आणि गळ्यात काही घालायला त्याला आवडत नव्हतं. अवंतीने गिफ्ट केलं आहे. कबीर हसत पेंडंटकडे बघित म्हणाला. अमित आश्चर्याचे भाव डोळ्यात घेऊन त्या पेंडंटकडे बघत होता. चेहऱ्यावर लगेच हसू पसरलं. अरे वा, तुमची सवारी तर चांगलीच पुढे जात आहे. तू काय गिफ्ट देतो, ती काय तुझ्यासाठी गिफ्ट आणते. वा. अमित हसत चिडवत म्हणाला. कबीर किंचित गालात हसून त्याच्या हातातलं सिपर घेऊन पाणी पिऊ लागला. मजा आहे बाबा तुझी. डेट काय अरेंज होते, गिफ्ट काय मिळतायत. वा. अमित डोळे फिरवत नाटकी आवाजात म्हणाला. दादा, मॉमने अरेंज केलेली डेट होती पण जेव्हा मी करेल तेव्हा खूप काही स्पेशल असेल पण त्याला टाईम लागेल. कबीर भुवया उंचावत म्हणाला.
ओह हो, आता मॉमने केलेली अरेंजमेंट फिकी वाटते. असं काय अरेंज करणार आहेत आपण हा? अमित पाणी पीत त्याच्याकडे बघत म्हणाला. तू मॉमच्या अरेंजमेंटला फिकी म्हणालास? कबीर डोळे मोठे करून हसत डोअरकडे बघत म्हणाला. ओह व्हॉट, मी कुठे? तूच म्हणालास ना आत्ता. अमित पटकन गडबडून आजूबाजूला डोअरकडे बघत म्हणाला. पण दारात कोणीच नव्हते. त्याला वाटलं अनुराधा आली की काय. कबीर हसून त्याला क्रॉस होत जाऊ लागला. यू. अमित त्याच्या अंगावर पाणी उडवत त्याच्या मागे धावू लागला. तोपर्यंत कबीर जिममधून बाहेर पडला होता. आज पुन्हा अवंतीसोबत भेट होणार म्हणून एक्सायटेड होता. चेहऱ्यावर लगेच तेज पसरलं होतं. रूममध्ये जाता जाता तिला त्याने फोन लावला तर फोन स्विच ऑफ पडला होता. तसं त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच कमी झालं. तोंडातल्या तोंडात बडबड करून मोबाईल बेडवर टाकत वॉशरूममध्ये निघून गेला. डोकं बिकं फिरलं आहे का हा? आबा मला घरातून हाकलून देतील आणि पहिले लग्न करून मोकळे होतील, अवंती चिडून म्हणाली. नाश्ता करून ती रूममध्ये आली होती. मग तिने मंजिरीला फोन लावून ती ऑफिसला येणार आहे म्हणून सांगितले तर मंजिरी खुश झाली होती आणि मंजिरी तिला सल्ला देत होती की तू ऑफिसला येताना फॉर्मल कपडे घाल. अगं तू फक्त ड्रेस, नाही तर तुला माझा ड्रेस येईलच. मी घेऊन येते तिथे चेंजिंग रूममध्ये, तू चेंज कर. तुझं फर्स्ट इम्प्रेशन किती भारी पडेल विचार कर. आता तर तू त्या कंपनीची मालकीण होणार आहे. थोडा स्वतःमध्ये बदल घडवून घे म्हणते. बघ तुला अजून किती कॉन्फिडंट फील होईल. म्हणजे तिला समजवण्याच्या सुरात म्हणाली. हे बघ मंजू, अशा गोष्टी माझ्यासाठी कधी महत्त्वाच्या नाही आहेत. माझ्यासाठी फक्त काम महत्त्वाचं आहे आणि मी तिथे फक्त माझे प्रोजेक्ट प्रेझेंट करायला येणार आहे. त्याच्या पलीकडे मला माझ्यामध्ये बदल घडवून कॉन्फिडन्स कमी जास्त होईल असं बिलकुल नाही आहे. मी फक्त माझ्या मनाचं ऐकते. पुढच्याला माझ्याबद्दल काय वाटते त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आहे. अवंती तिच्यासाठी ड्रेस बघत नकारार्थी मान हलवत म्हणाली. ती फक्त आता तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आवरण्याचा विचार करत होती. लोकांना मी कसे दिसते त्यापेक्षा कबीरला आपण कसं आवडतो ते सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. जर त्याला तिच्या कपड्यांचा काही त्रास असला असता तर त्याने तिला आधीच सांगितलं असतं की मला असे कपडे आवडत नाहीत. कारण त्याचं बोलणं स्पष्टच होतं. कुठल्याही गोष्टीसाठी तो मागे पुढे बघतच नव्हता. मग त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा राग आला तरी चालेल, पण त्याला ती गोष्ट पटत नसेल तर तोंडावर बोलून मोकळा होता. हे तिने आत्तापर्यंतच्या गाठीभेटीमध्ये ही गोष्ट जाणून घेतली होती. तुला तर काही बोलायची सोयच नाही. मी आवरते, ऑफिसमध्ये भेटू. मी ऑफिसमध्ये सांगितलं तर त्यांना विश्वासच बसत नाही की सरांचं लग्न ठरत आहे. त्यांनी फोटो दाखव म्हणून सांगितलं होतं पण मी दाखवलेला नाही आहे. अजून सरांनी ऑफिशियली अनाउन्समेंट केलं नसल्यामुळे मी पण फोटो लीक केले नाही. एकतर मोठ्या लोकांचे वेगवेगळे विचार असतात आणि त्यात माझ्याकडून फोटो लीक झालेले कळलं की झालं, माझी नोकरी कधी जाईल कळणार नाही, मंजिरी सुस्कारा सोडत म्हणाली. बरं केलं, मला पण आवडत नाही कोणी आपल्या खाजगी आयुष्यात दखल दिलेली. आबांनी पण सुपारी फुटेपर्यंत सांगितलं नव्हतं. तसंच त्याचं काही असेल. चल, मी पटकन आवरते. आत्या आवरून बसली आहे. माझ्यापेक्षा तर तीच जास्त एक्सायटेड आहे. अर्धा तास झाला मागे लागली पटकन आवर म्हणून. अवंती डोळे गोल गोल फिरवत म्हणाली. तू आणि तुझी आत्या अवघड आहे. तिच्यापासून सावध राहा हं, मंजिरी म्हणाली. ती बाई काय माझं करणार, तिला तर मी अशी सरळ करेल. बाय बोलून तिने फोन कट केला आणि एक सुंदरसा पंजाबी ड्रेस घेतला आणि आवरायला गेली. गाडीत दोघीजणी शांतच बसल्या होत्या. सुरेखा तिच्या मोबाईलमध्ये बघत तिच्या तोरात बसली होती. अवंती गाडीच्या बाहेर बघत विचारात हरवली होती. स्वप्नांच्या पायरीवर उभी होती. फक्त आता तिला कबीरची साथ हवी होती आणि तो तिच्यासोबत उभा आहे हेच खूप होतं. आपल्या स्वप्नांना आपलं मानून तो आपली साथ देत आहे. अजून काय एका जोडीदारामध्ये हवे होतं. तोच गुण अजून त्याच्याजवळ तिला एक पाऊल सरकवत होता. थोडीशी एक्सायटेड तर थोडीशी नर्वस आणि त्यात पोटातले फुलपाखरू काही सुधरू देत नव्हते. त्याला बघण्याची आज चेहऱ्यावर लाल छटा पसरून जात होती. अवंती, सुरेखाने हाक मारली. हां, ती तिच्या विचारातून बाहेर आली. माझं जरा काम आहे, तू एकटी आज जा, नाहीतर मी तिथे थांबून काय करू. तुम्ही तुमचं कामाचं बोलणार, मला तिथे एंट्रीसुद्धा नसणार. तुझं काम झालं की मला कॉल कर, आपण दोघी सोबत घरी जाऊ, चालेल ना, सुरेखा म्हणाली. मी एकटी? अवंती बावरून तिच्याकडे बघू लागली. कधीच अशा मोठ्या कंपनीमध्ये गेली नव्हती. तिला वाटलं सुरेखासोबत असेल तर ती निश्चिंत असेल, पण इथे तर तिला एकटीला जायचं म्हणजे लगेच टेन्शन आलं. अगं एकटी कुठे? तो पाटलाचा पोरगा येतच असेल. आता होणारा नवरा समोर असल्यावर तर कसली भीती. सुरेखा बोलतच होती की गाडी थांबली. अवंती इकडे तिकडे बघू लागली. समोरच मोठ्या अक्षरात ND ग्रुप लिहिलं होतं. आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि भयानक शांतता बघूनच थोडीशी ती सुन्न झाली होती. घाबरत तर ती कशाला नव्हती, पण अशा गोष्टी तिच्यासाठी नवीनच होत्या. त्यामुळे अंग थंडगार पडलं होतं. कधी कोणाच्या ऑफिसमध्ये गेली होती, जे असेल ते साध्या लोकांची ओळख होती.
जा तिथे जाऊन फक्त कबीरला कॉल कर, तो लगेचच घ्यायला येईल, सुरेखा बत्तीशी दाखवत हसत म्हणाली. हां. अवंतीने एक नजर त्या मोठ्या बिल्डिंगला पाहिलं आणि हळूच दार उघडून बाहेर आली. तिने पुन्हा आशेने सुरेखाकडे पाहिलं, पण तिने हाताने जा म्हणून इशारा करत ड्रायव्हरला गाडी चालवण्याचा इशारा केला. तसं ती एक पाऊल मागे झाली आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. जवळची आत्या म्हणून तिची कसलीच साथ नाही म्हणून मनाला वाईट वाटत होतं. सुरेखाला सगळेच ओळखत असतीलच ना, म्हणून तिला तिच्यासोबत काही वाटणार नव्हतं. पण तिने फक्त इथे गेट बाहेर आणून सोडलं. ह्या भल्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कुठे जायचं, काय म्हणून सांगायचं काही माहीत नव्हतं. घाईगडबडीत तिने सौरभला एकही फोन केला नाही म्हणून स्वतःच्याच मूर्खपणावर राग येऊ लागला. सुरेखाने एक नजर मागे पाहून खुनशी हसत फोन लावते. हॅलो. हां बोल, हेमा वैतागून म्हणाली. मी जे बोलले ते केलं ना, सुरेखा कुचकं हसत म्हणाली. हो गं, पण तुला काही काम नाही का, उगाच डोकं नाही तिथे चालत असतं, हेमा डोळे ताट करत म्हणाली. गप बस, इतकी पण तिची साईड घेऊ नको. तुला काय ती गरीब गाय वाटली का? माझ्याच घरात राहून ॲटिट्यूडमध्ये राहते. तिलाही कळू दे तिची लायकी काय आहे, तेव्हाच तुझ्या मुठीत राहील, सुरेखा नाक मुरडत म्हणाली. बरं ठेव आता, माझी ओपीडी चालू होईल, हेमाने बोलून फोन कट केला. सुरेखा गेल्यानंतर अवंती घाबरलेल्या नजरेने त्या मोठ्या बिल्डिंगकडे बघू लागली. कसं जायचं काही कळत नव्हतं. घाबरून मनाची धडधड चांगलीच वाढली होती. कसं बसं धाडस करत तिने ऑफिसमध्ये पाय ठेवला. सगळीकडे शांत अन थंडगार वातावरण, अंगावर भीतीचा काटा येऊन गेला. एवढी शिकलेली असूनही तिला तिथे जाताच तिथल्या वातावरणामुळे आणि आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमुळे न्यूनगंड जाणवू लागतो. एक क्षण तर डोक्यात माघारी फिरण्याचा विचारसुद्धा आला, पण निघून गेलो तर कबीर, त्याने तर स्वतः आपल्याला बोलावलं आहे, तो नाराज झाला तर, विचार येताच फक्त त्याच्यासाठी मोठ्या हिमतीने तिने पुढे पाऊल टाकलं. कावऱ्या-बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघत, एका खांद्यावर घेतलेली ओढणी नीट करत, धडधडत्या मनाने हळूहळू पावलं टाकत आत येऊ लागली. तिला पाहून कोणीही मागे वळून पाहणार नाही असं कधी झालंच नव्हतं. मग आज कसं होईल? फरक फक्त इतका होता की ती सध्या ज्या वातावरणात आणि ज्या लोकांमध्ये होती तिथे अशा साध्या मुली म्हणजे अगदी गावंढळ मानल्या जात होत्या. त्यामुळे सगळेजण तिला विचित्र नजरेने बघत होते. तिने व्हाईट लाईट स्काय ब्लू कलरचा असलेला पंजाबी सूट घातला होता. कानात झुमके, कपाळावर छोटीशी काळ्या कलरची टिकली, गळ्यात नाजूक चेन, केस मोकळे सोडून त्याला छोटा क्लचर लावला होता. दिसायला सुंदर होती, पण ती सुंदरता त्या वातावरणाला मॅच होत नव्हती. हळूहळू तिच्यातला कॉन्फिडन्स कमी होऊ लागला. पाऊल जसं पुढे पडलं की त्या शांत वातावरणात तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज येत होता. तसं तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची तिच्या पायाकडे नजर जात होती. त्यामुळे तिला खूपच ऑकवर्ड फील होत होतं. कोणाशी काय बोलावं, कोणाला काय विचारू काही कळत नव्हतं. हातसुद्धा थरथर कापत होते. शेवटी नजरेत साधा वयस्कर पिऊन दिसला. तसे चेहऱ्यावर घाबरट हसू पसरलं. काका, ती लगेच त्याच्याजवळ जाऊन म्हणाली. त्यांनी तिला स्मित हास्य दिलं. ते माझी आज मीटिंग आहे सर. तशी तिची जीभ गोठली. कधी कबीरचं नाव घेतलं नव्हतं, तर आत्ता त्याचं नाव घ्यायला सुद्धा तिला कसं तरी वाटत होतं. त्यात आवाजात पूर्ण लो गेला होता. पहिल्यांदाच तिला खूप लो फील वाटत होतं. असं कधीच तिला वाटलं नव्हतं. मॅडम, साहेब अजून आले नाही, त्या मॅडम सांगतील तुम्हाला, त्या पिऊनने रिसेप्शनिस्टकडे बोट दाखवत सांगितलं. थँक्यू, ती मोठी स्माईल देत हसत म्हणाली. तसं पिऊन हसत त्याचं काम करायला निघून गेला. तिने पटकन पर्समधून मोबाईल काढला. कबीरला फोन लावणारच होती की तिचे हात आपोआप तिथे थांबले. अवंती शांत, तू इथे कोणाच्या हाताखाली काम करत नाही इतकं घाबरायला. तुझी ओळख तुला स्वतःला बनवायची आहे. जर तुझ्यासाठी कबीर ओळखीचा नसला असता तर काय केलं असतं? ती मोबाईल हातात घट्ट पकडत स्वतःच्या मनाला प्रश्न विचारू लागली. तिने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःलाच पॉझिटिव्ह एनर्जी देऊ लागली. तशी ती मनाने खूप पॉझिटिव्ह होती, म्हणून आजूबाजूच्या लोकांना इग्नोर करत रिसेप्शनपर्यंत पोहोचली. तिथे गेल्यावर आधी तिने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या रिसेप्शनिस्टने तिला असं पाहिलं जसं ती कोणी एलियन आहे. मग तिने रागाने इंग्लिशमध्ये तिची कबीरसोबत मीटिंगबद्दल सांगितलं. आधी इंग्लिश बोलण्याचा सराव नव्हता, पण प्रोफेशनली बोलताना बिलकुल डगमगत नव्हती. मग त्या रिसेप्शनिस्टने सिस्टीममध्ये अपॉइंटमेंटचे शेड्यूल चेक केले आणि त्यात तिला अवंतीचं नाव दिसलं. येस मॅम, युअर मीटिंग विल बी स्टार्टिंग इन ॲन आवर. प्लीज बी सीटेड इन आवर वेटिंग एरिया. आय विल लेट यू नो वन्स द मीटिंग स्टार्ट्स. चेहऱ्यावर हसू ठेवून जरशी ती तिच्याशी बोलली असली तरी तिची नजर अवंतीला सांगत होती की ही सुद्धा बाकीच्यांसारखीच आगाऊ आहे. अवंतीने रागातच चेहऱ्यावर खोटं हसू ठेवलं आणि वेटिंग एरियामध्ये वाट बघायचं ठरवलं. समोरचा माणूस मनापासून हसला तरच ती मनापासून हसत होती, नाहीतर तिलाही समोरच्या माणसांसारखे खोटे मोकळे चेहऱ्यावर आणता येत होते. समोरच्याला आपली कदर नाही तर आपणही समोरच्या माणसाची कदर करायची नाही हे तिच्या तत्वात होतं.
इथून ते रिसेप्शनपर्यंतचा रस्ता काढताना तिने घाबरून कॉन्फिडन्स गमावला होता. तो पुन्हा तिने स्वतःच्या मनावर बिंबवला होता. डोक्यावर कधीच मनाला हवी होऊ द्यायचं नाही, हे तिचं ब्रीदबाण होतं. आपण जितकं या लोकांना घाबरू तितकी ही लोक आपल्याला घाबरवतच जातील. त्यापेक्षा यांच्यावर वरचढ करून तिथे थांबून ती त्यांना टशन देणार होती. वेटिंग एरियामध्ये बसून तिच्या मनाला वाटलं मंजिरीला कॉल करावा, पण नंतर ती कामात असेल म्हणून तिने कॉल लावला नाही. मग तिने सौरभला कॉल लावला तर मीटिंगला अजून 1 तास आहे हे कळताच तिला आत्याचा राग येऊ लागला. इतक्या लवकर का आपल्याला घेऊन आली हेच कळलं नाही. यायचं तर नव्हतं, पण किती घाई केली होती. दात आवळत तिने समोरचं एक मॅगझिन उचलले तर त्यावर कबीरचा फोटो आणि त्याचबरोबर माहिती होती. त्याचा फोटो बघून लगेच चेहऱ्यावर गोड लज्जास्पद हसू पसरलं. अगदी मन लावून त्यातली माहिती वाचू लागली. काहीच वेळा तिथे सारिका आपल्या एका ऑफिसमधल्या मैत्रिणीसोबत आली. कबीरची असिस्टंट आणि रिसेप्शनपाशी जाऊन उभी राहिली. रिसेप्शन एरिया आणि वेटिंग एरिया ह्यांच्यात जास्त अंतर नव्हतं. त्यात लोकांच्या बुटांचा किंवा मुलींच्या हाय हिल्सचा फक्त आवाज येईल इतकी शांतता होती. हे लीना, हाऊ आर यू डुईंग? सारिकाने त्या रिसेप्शनिस्टला विचारलं. आय एम फाईन मॅम, हाऊ अबाउट यू? ग्रेट. एक नजर अवंतीवर टाकत ती तिला म्हणाली, बॉस नवीन क्लिनिंग स्टाफ रिक्रूट करत आहेत वाटतं. ही वेटिंग एरियामध्ये बसलेली मुलगी त्याचसाठी आली आहे ना? तिचं बोलणं अवंतीच्या कानावर पडलं तसं तिने हातातली मॅगझिन घट्ट पकडली आणि दातांवर घासून आपला राग कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होती. नो मॅम, शी इज हिअर फॉर अ मीटिंग विथ बॉस. रिसेप्शनिस्टने तिच्या बोलण्यावर हसतच उत्तर दिलं. इज इट? हिच्यासोबत काय मीटिंग असेल बॉसची? आय मीन जस्ट लुक ॲट हर, शी लुक्स कम्प्लीट बहनजी. नक्कीच हिला क्लिनिंगसाठी किती पगार हवा ते डिस्कस करायचं असेल बॉससोबत. सारिका म्हणाली तशा दोघी हसू लागल्या. अवंतीने दीर्घ श्वास घेत नजरसुद्धा वर केली नाही. आपल्या रागावर तिने खूप संयम राखला होता. सारिका तिला खाऊ का गिळू नजरेने बघत होती, कारण अवंती तिला कुठलाच रिस्पॉन्स देत नव्हती. जणू तिचं बोलणं तिच्या डोक्यात शिरत नाही असं दाखवत होती. हेमाने तिला अवंतीचा अपमान करायला सांगितलं होतं, कारण कबीर तर ह्या वेळेत येणार नव्हता आणि सारिकाला अजून माहीतच नव्हतं अवंती कोण होती. हेमाने फक्त तिची रिलेटिव्ह आहे आणि ती कबीरच्या मागे लागली आहे. काही ना काही बहाणा करून भेटायचा प्रयत्न करत आहे. नातं असल्याने कबीरला पण नाईलाजाने काही बोलता येत नाही. मग सारिकाला आपल्या बॉसची दया आली म्हणून ती चांगलीच जोशमध्ये आली होती. पण काही इतकं बोलूनही ही काहीच कसं रिॲक्ट करत नाही म्हणून सारिकाचा मात्र पारा चढत होता. शेवटी तिचा संयम संपला आणि ती अवंतीसमोर जाऊन उभी राहिली. हे यू, किती निर्लज्ज असशील ना तू. इथे आम्ही मगासपासून तुझ्याबद्दल बोलतोय तरीही तू इथेच बसून आहेस निर्लज्जपणे. काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही तुला? सारिका रागाने चिडून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत अवंती खाली बसून मॅगझिनचं पेज टर्न करू लागली. मग मात्र सारिकाला ते सहन झालं नाही. तिने अवंतीच्या हाताला पकडून हिसका देऊन उभं केलं. तिच्या शरीराला हात लावताच अवंतीचा सुद्धा सहनशक्तीचा अंत झाला. आत्तापर्यंत तिने स्वतःच्या रागावर खूप कंट्रोल केला होता, पण शेवटी तिच्यातली दुर्गेश्वरी जागी झालीच. रागाने डोळे लालबुंद झाले होते. सारिकाच्या डोळ्यात रोखून बघू लागली. किंचित श्वासांची गती वाढली होती. स्टे अवे यू बीच, जस्ट कीप युअर डर्टी हँड्स अवे फ्रॉम मी. जोरात ओरडत अवंतीने तिचा हात झटकला. तिच्या आवाजात पूर्ण वेटिंग एरिया ते रिसेप्शनिस्ट एरियापर्यंत जोरदार घुमला. इतका वेळ ऑफिसमध्ये जी शांतता होती ती सगळी भंग झाली होती. सगळेजण गोंधळलेल्या नजरेने अवंतीकडे बघू लागले. रिसेप्शनिस्ट आणि सारिकासोबत जी आलेली मुलगी त्या स्तब्ध होऊन दोघींकडे बघू लागल्या. आत्तापर्यंत फक्त मजाकमध्ये हसत होत्या, पण अवंतीचा आवाज बघून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं होतं. सगळ्या स्टाफसमोर सारिकाला तिचा अपमान सहन झाला नाही. रागाने लालबुंद होऊन तडफड करत तिच्याकडे बघू लागली. तुझी इतकी हिंमत? मला बीच म्हणालीस तू? हिंमत कशी झाली तुझी मला काही बोलायची? हां तू? दात ओठ खात तिच्या अंगावर धावून जात सारिका म्हणाली. जशी तुझी हिंमत झाली तशीच माझी पण हिंमत झाली. चेहऱ्यावरून जरी मी साधी बोळी असली तरी तुझ्यासारख्या लोकांना सरळ करायची धमक आहे माझ्या हातात. अवंती हाताची घडी घालत तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाली. इथे तर चुकली हेमा आणि सुरेखा. ती फक्त नावाने दुर्गेश्वरी नव्हती तर खरंच दुर्गेश्वरी होती. समोर होणारा अत्याचार ती सहन करत नव्हती आणि स्वतःवर होणारा अत्याचार तर कधीच सहन करत नव्हती. हां, तुझ्यासारख्या डाऊन मार्केट मुलीकडून दुसरं काही एक्सपेक्ट पण काय करू शकतो म्हणा. लायकी नसलेली स्वप्न पाहतात तुझ्यासारखे भिकारडे लोक आणि इथे येतात. इथे साधं उभं राहायची तरी लायकी आहे का तुझी? ना वर्क इथिक्स, ना प्रोफेशनलिझम, ना कपड्यांची चॉईस. ह्या पॉश ऑफिसमध्ये तुझ्यासारख्या मुलींची यायची पण लायकी नाही. सारिका चवताळत ओरडत म्हणाली. तिने अजिबात अपेक्षा केली नव्हती की अवंती तिला तोडीस तोड उत्तर देईल. तिला वाटलेलं गावंढळ मुलगी आहे, ऐकून घेईल आणि रडत निघून जाईल, कारण मुलींना कुठल्या पॉईंटवर इगो दुखावला जातो त्यावर सारिकाने वार केला होता.
पण सगळं काही तिचं उलटच झालं होतं. अवंतीने तिच्यावर पलटवार करून तिचा इगो दुखावला होता. त्यामुळे तर आत्ता ती चांगलीच पेटली होती. रागाने अंग थरथर कापत होतं. तिथे असलेला स्टाफ लांबूनच दोघींना बघत होते. कधीतरीच असा एंटरटेनमेंट त्यांना बघायला मिळत होता, तर डिस्टर्ब करायलाही वाटत नव्हतं. त्यात तर अजून बॉससुद्धा आला नव्हता. मग तर त्यांची मजाच होती. माझ्या कपड्यांवरून मला जज करत असशील तर वॉर्न करते मी तुला. खूप मोठी चूक करते तू. आणि ॲक्च्युली माझं जाऊ दे. व्हॉट आर युअर स्टँडर्ड्स बेबी? हे असे फॉर्मल कपड्यांच्या नावाखाली लहान कपडे घालून इथल्या माणसांना, बॉसला सेड्यूस करायला येणाऱ्या मुली तुम्ही माझा क्लास डिस्कस करणार? हे आहे तुमचे वर्क इथिक्स आणि सो कॉल्ड प्रोफेशनलिझम? अवंती म्हणाली. सारिका डोळे फाडून तिच्याकडे बघू लागली. बोलायला तिची बोबडीच वळत नव्हती. पुढच्या क्षणात तिने थोडं अंग आकसून घेतलं. तसे तिथे असणाऱ्या ज्या मुली डोळे मोठे करून एकमेकांकडे बघू लागले. अवंतीच्या बोलण्याने त्यांना खूपच लाजल्यासारखं झालं होतं. हे तू काय गावंढळ? तुझ्यासारख्या मुलींना तशी कामं जमतात, ज्यांना प्रोफेशनल गोष्टीचं नॉलेज नसताना मग असे काही बडबड करत असतात. असे कपडे घालून भोळ्यापणाचं रूप ओढून घ्यायचं आणि मी किती गरीब गाय आहे असं दाखवायचं असते. अशी कामं तुला जमत असतील. सारिका तिच्या अंगावर जाऊन बोलतच होती की हे शांत बस. काय गावंढळा? हो आहे मी गावातली. मला अभिमान आहे. आणि तू मला प्रोफेशनल गोष्टीचं नॉलेज सांगते? तुला तरी आहे का? तू माझ्या कपड्यांवरून मला जज केले तर चालते, आणि मी पण तुला तुझ्या कपड्यांवरून तुझी लायकी काढली तर मी गावंढळ का? हां, आपल्या भारतातच इंडियन कल्चरला बहनजी आणि वेस्टर्न कल्चरला स्टँडर्डपणा. वा रे वा. भारत आपला स्वतंत्र देश आहे. कोणाला कसं राहायचं आहे तसं राहू शकतो. कोणालाही कोणाच्याच राहणीमानावरून बोलण्याचा अधिकार नाही आहे. समजलं का? पुढच्या वेळेस मला काय कोणालाही बोलताना 10 वेळा विचार कर, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. कपड्यांवरून जरी मी बहनजी दिसत असली तरी तुझ्यासारख्या तोडक्या मोडक्या कपड्यावालीला घाबरून जगणारी नाही आहे. अवंती नाव आहे माझं. नावाप्रमाणे जगण्याची धमक अंगात ठेवते. अवंती तिच्या जवळ तर्जनी दाखवत रागाने म्हणाली. आणि सारिकाचे डोळे आणि केस एकदमच ताठ झाले. अवंतीच्या आवाजामुळे तिचा आवाज अगदीच गोठून गेला होता. ती तिचा अपमान करायला आली होती आणि स्वतःचाच अपमान करून बसली होती. आजूबाजूला खुसूरपुसूर हसण्याचा आवाज आल्याने तिच्या डोळ्यात कधी पाणी साठलं तिला कळलं नाही. कबीरची पर्सनल असिस्टंट असल्यामुळे तिच्यासमोर आवाज उचलून बोलण्याची सुद्धा कोणी हिंमत करत नव्हतं. सगळेच तिला थोडं दबकून असायचे. आणि आज तर सगळ्या स्टाफसमोर तिच्या इज्जतीचा पंचनामा झाला होता. जैसी करणी वैसी भरणी. कोणालाही न घाबरता आपल्याला जसं हवं तसेच जीवन जगण्याचा अर्थ आहे. त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स कुठून असायला हवा. आपण ह्या जगाला किती घाबरू तितकं जग आपल्याला घाबरवत जाणार. त्यापेक्षा आपण त्यांच्यावर मात करून आपल्या रस्ता न सोडता पुढे जायचं. हेच तर तुम्हाला अवंती शिकवणार आहे. मंजिरी दुसऱ्या सेक्शनमध्ये असल्यामुळे तिला आवाज ऐकू आला नाही. पण झालेला प्रकार जसं तिच्या कानावर पडला तसं हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं. हातातलं काम सोडून ती सुद्धा वेटिंग एरियामध्ये आली. तर समोर अवंतीला बघून तिने पटकन तोंडावर हात ठेवला. व्हॉट्स हॅपनिंग हिअर? इज दिस एनी काइंड ऑफ शॉपिंग मार्केट ऑर माय कंपनी? कबीरचा रागीट जोरदार आवाज तिथे असलेल्या लोकांच्या कानावर पडला. तसे सगळेच गडबडून गेले, फक्त अवंती सोडून. तिने त्याच्यावर नजर स्थिर केली आणि त्याचीही त्या क्षणी नजर तिच्यावर रोखली गेली. तिला बघून त्याच्या किंचित भुवया जोडला गेला. कारण टाईमची ती कधी पक्की नव्हती, पण आता तर टाईमच्या जास्तच आधी आली होती. जेव्हा त्याने ऑफिसमध्ये पाय ठेवला तोपर्यंत अवंतीने तिची तर्जनी खाली घेतली होती, म्हणून त्याला काही कोणाचं बोलणं कळलं नव्हतं. पण अवंतीच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव बघून इथे काहीतरी वेगळंच झालं आहे लगेच कळलं. सारिका तर आता पूर्ण घाबरून गेली. तिला वाटलं अवंतीला आपण बोलून रडवून पाठवून द्यावं, पण तीच तिच्यावर भारी पडली होती की तिला टाईम पुढे सरकला हेही कळलं नाही. तो त्याची दमदार पावलं टाकत अवंतीजवळ येऊ लागला. आता तिथे इतकी शांतता होती की फक्त त्याच्या बुटांचा आवाज येत होता. सारिकाची घाबरून धडधड वाढू लागली. तर हा भाग खतरनाकच होता. कसं वाटलं आपल्या अवंतीचं हे रूप? तर तुम्हाला भाग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.